नमस्कार मंडळी. आज पार पडलेला विवाह सोहळा आहे चिरंजीव मिलिंद आणि चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी आकांक्षा यांचा. सकाळी साधारण 9 वाजता मिलिंद आणि आकांक्षा हॉलवर आली. आल्या आल्या पाहुण्यांनी कांदे पोहे आणि चहाचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली. इकडे गावकऱ्यांनी मिलिंद आणि आकांक्षाचा अगदी थोडक्या पद्धतीत साखरपुडा उरकून घेतला. सुहासिनींनी आकांक्षाची ओटी भरून घेतली आणि लगेचच मिलिंद आणि आकांक्षाने एकमेकांना छानशी अंगठी घालून घेतली. दोघांनी साखरेचा पुडा फोडला आणि एकमेकांना छानसा पेढा भरवला. त्यानंतर भटजींनी पुण्यवाचनाची तयारी करायला घेतली. मुंडावळ्या बांधून आकांक्षा पुण्यवाचनाला येऊन बसली. सगळ्यात आधी सुहासिनींनी सर्वांना हळद पिंजर लावून ओवाळून घेतले आणि यजमानांची गाठ मारली. भटजींनी पथेप्रमाणे गावच्या देवांना श्रीफळ आणि विडे ठेवून गाऱ्हाणे करून घेतले आणि पुण्यवाचनाला सुरुवात झाली. भटजींनी कूल ठेवून घेतले आणि मानकऱ्यांनी घरचा आहेर करून घेतला. त्यानंतर 5 सुहासिनींनी आकांक्षाचे घाणे भरून घेतले आणि लगेचच आकांक्षाला हळद लावून घेतली. त्यानंतर मिलिंद पुण्यवाचनाला येऊन बसला. सगळ्यात आधी सुहासिनींनी सर्वांना हळद पिंजर लावून ओवाळून घेतले आणि यजमानांची गाठ मारली. त्यानंतर भटजींनी गावच्या देवांना पथेप्रमाणे श्रीफळ आणि विडे ठेवून गाऱ्हाणे करून घेतले आणि पुण्यवाचनाला सुरुवात झाली. भटजींनी कूल ठेवून घेतले आणि मानकऱ्यांनी घरचा आहेर करून घेतला. सुहासिनींनी मिलिंदचे घाणे भरून घेतले आणि लगेचच मिलिंदला हळद लावून घेतली. तयार होऊन मिलिंद जानवशाला येऊन बसला. आकांक्षाच्या आईबाबांनी आपल्या लाडक्या जावई बापूंचे पाय धुवून त्याला ओवाळून घेतले आणि त्याला गोड मिठाई भरवली आणि लगेचच मिलिंदला माळेसाठी घेऊन आले. 2 मंगलाष्टक होताच सुंदरसा छानसा मेकअप करून आकांक्षा सुद्धा माळेसाठी आली आणि मग तो खास क्षण आला. मंगलाष्टकांच्या गजरात देवब्राह्मणांच्या साक्षीने दोघांनी एकमेकांना माळ घातली आणि विवाह बंधन निर्विघ्नपणे पार पडले. त्यानंतर पाहुण्यांनी स्वादिष्ट रुचकर जेवणाचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली. आकांक्षाच्या आईबाबांनी मिलिंद आणि आकांक्षाच्या डोक्यावर अक्षता वाहून त्यांना आशीर्वाद दिला. आणि लगेचच त्यांनी विधिवत कन्यादान करत परंपरेनुसार कन्यादानाची भांडी मिलिंदला दिली. भटजीने सुद्धा पुढे वेळ न काढता लगेच सूत्रवेष्टन करून घेतले. मिलिंदच्या बहिणीने पहिली गाठ मारली. दोघांनी तिला गाठ मारल्याचा मान सुद्धा दिला. त्यानंतर दोघांनी एकमेकांना कंकणे बांधून घेतली. त्यानंतर मंगळसूत्राचे विधिवत पूजन करून मिलिंदने आकांक्षाला पवित्र असे मंगळसूत्र घातले. त्यानंतर विवाह होऊन संपन्न झाला. आकांक्षाच्या भावाने मिलिंदचा कान अगदी करकचून पिळून घेतला. दोघांनी त्याला कानपिळीचा सुद्धा मान दिला. त्यानंतर दोघांनी पवित्र अग्नीच्या साक्षीने सप्तपदी पूर्ण केल्या. नाव बदलून मिलिंदने आकांक्षाच्या कानात तिचे गोड असे स्वामीशा हे नवीन नाव सांग. त्यानंतर खास रिसेप्शनसाठी तयार होऊन दोघे रिसेप्शनला आले आणि या सोनेरी क्षणांना दोघे सुद्धा कॅमेऱ्यात कैद करत राहिले. ग्रुप फोटो आणि आहेर घेत दोघांनी सुद्धा हे क्षण साजरे केले. खूप साऱ्या शुभेच्छा आणि भरपूर फोटो सेशन झाल्यावर दोघे जेवायला आले. एकमेकांना गुलाबजामचा घास भरवत दोघांनी जेवायला सुरुवात केली. त्यानंतर दोघे आनंदाने घरी जायला निघाले.
असा हा विवाह सोहळा सर्वांच्या मनात आनंदाच्या आठवणी सोडून गेला. मिलिंद आणि आकांक्षाला लग्नाच्या मनपूर्वक शुभेच्छा. तुम्हालाही असंच थोडक्यात सुटसुटीत लग्न करायचं असेल तर आजच आम्हाला संपर्क करा. गुरुप्रसाद मंगल कार्यालय, मुक्काम पोस्ट कणकवली, बानकरवाडी, 94 21 90 47 70. धन्यवाद.